आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता बाबा सर्व दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादी परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकांना सहाय्य कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. हालेलुया, हालेलुया. आपण करिंथीकरास पहिल्या पत्रामध्ये 13 अध्याय 1 पासून जर आपण वचन घेऊया. करिंथीकरास पहिली पत्र 13:1. मी माणसाच्या किंवा देवदूतांच्या भाषामध्ये मी बोलत असलो, पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणारी ओलाणी आपल्याला एक सुंदर मार्गदर्शक केलेलं आहे. शिक्षण बोलतात त्याला, की आपण प्रभूमध्ये आहे. हर एक व्यक्ती प्रभूच्या वचनात, शिक्षणात, नियमात किंवा त्याच्या सहवासात राहणारे व्यक्ती. आणि पौल तसाच एक गोष्टी शिकवत होता आणि सांगत होता की आपल्या सगळ्यांना या प्रार्थनेमध्ये जीवन जगणाऱ्या कोणत्याही प्रार्थना असू दे, पण सगळ्यात श्रेष्ठ आहे ती म्हणजे प्रीती. कारण योहान 15:12 आणि योहान 13:34 मध्ये प्रभू येशूने शिकवलं. हालेलुया. कारण येशूमध्ये असं सिस्टम आहे की प्रीतीमध्ये ढोंग नसलं पाहिजे. माणसाला जीवनामध्ये प्रीती हे देवाचा शब्द आहे आणि हा शब्द अनेक लोकांसाठी खूप महत्वाचा आहे. प्रीती हा शब्द आहे आणि हा शब्द शैतानाला हरवणार. जर शैतानाला हरवायचं असेल तर आपल्याला प्रीतीने जिंकायचं. रोमकरास 12:21 मध्ये तिथे रोमच्या लोकांना शिकवलेलं. कारण रोमचे लोक कठोर होते. त्यांना त्यांच्या मनासारखं जर झालं नाही ना, ते तुमच्याशी बोलणार नसतं. हे शिक्षण आहे ना, त्यामुळे प्रभूचं हे शिक्षण होतं ते पौलाने घेतलं. म्हणून तो एक पत्र असं देत गेला, त्यांना शिकवत गेला की आपल्याला असं लोकांना जिंकायचं. कारण त्याचं शिक्षण तू पण घेतो आणि मी पण घेतो. अनेक ठिकाणी मी बघतो. एक दिवस मी एका रस्त्यातून जात होता आणि एका माणसाला मी हात केला, प्रेस लॉर्ड केलं. पहिला आपल्या प्रार्थना केंद्रात येत होते, तर मी त्यांना बघितलं ना, प्रेस लॉर्ड केलं, तर असं माझ्यावर वाकड्या दृष्टीने बघत राहिलं. मी विचार केला, मला वाटलं मला ओळखलं नाही का काय. तर मी थोडा स्लोली झालो, तर डोळे मोठे निघाले. मी गपचूप पळालो म्हणजे निघालो. कारण त्यांना जर हाक नाही द्यायची असेल कदाचित मी बेकार असेल. आहे का? हालेलुया. हा माणसाचा एक स्वभाव आहे. कारण मी विचार केला, ज्या वेळेला तुम्हाला जेव्हा गरज होती तेव्हा मी हर टाइमात तुम्हाला उपयोगी होतो. मुळा झाडाला आधार देते आणि झाड सांगतो मला मुळाची गरज नाही, वांधा नाही, तुम्हाला पटत नाही, जा दुसऱ्या प्रार्थनेमध्ये. कारण मन जे असते ना ते कंट्रोलला ठेवायला. हे कार्य तसंच आहे. मी पण अनेक प्रार्थना संघात फिरून आलो, सगळं बघितलं आणि शिक्षण घेतलं, काय चांगलं आणि काय वाईट. आणि मी ताबोरमध्ये अनुकरणात होतो. पण जेव्हा देवाने मला गिफ्ट दिलं ना, त्या टायमाला मी तरी अनुकरणात होतो. एक दिवस मी रिट्रीटसाठी गेलो, तेव्हा या आपल्याला मंडळीचे वडील बनवून ठेवले, म्हणजे हे चर्च बांधलेलं होतं. आणि मी तरी अनुकरणासाठी मी गेलो. करिंथीकरास पहिल्या पत्रात 11:1 मध्ये पौल काय सांगतो, जसा मी ख्रिस्ताच्या अनुकरणात आहे तुम्ही माझ्या. आपल्याला अनुकरण हे सगळ्यात मोठा रस्ता आहे. लक्षात ठेवा, अनुकरणामध्ये असल्यानंतर तुमच्या जीवनात कधी कमीपणा होणार नाही, समस्या येणार नाही, कधी दुःख येणार नाही. आले तरी तो व्यक्ती तुम्हाला प्रभूच्या नावाने बाहेर काढू शकतो. एक सिस्टम आहे ते. आणि मी गेलो आणि मी तिथे आजारी पडलो. मी आजारी का पडला? खूप प्रार्थना केली की देवा हे काय. आणि एवढी प्रार्थना केली आणि नंतर देवाने सांगितलं. हालेलुया. एवढे लोक माझ्या पुढे आले, सगळे एवढे लोक आले, ते तुझ्या वर मी त्यांना उभारले. तुला मी का निवडले की मी तुझ्यातून या लोकांना शिकवत आहे. ते शिकवत. आता तू शिकला ना, तू शिकला की नाही, मग तुला बप्तिस्मा द्यायचं. हालेलुया. तुला मी पवित्र आत्म्याने
सामर्थ्याने अभिषिक्ताने तुला भरलेलं होतं. हालेलुया. गेलो. त्यानंतर ताबोर आश्रमला आजपर्यंत पोहोचलो नाही. कारण का? देवाने मला त्याच्यातलं मूळ झाडाला आता हे एक बोल कसं तो कलम रूपाने लावलं, म्हणजे एक कलम लावलं. हालेलुया. अनुकरण पाहिजे. हालेलुया. हालेलुया. आपल्या हर एक व्यक्तीला सगळ्यात शिक्षण देवाच्या दृष्टीने आहे ते म्हणजे प्रीती. भले तुम्ही केवढ्याही गोष्टीमध्ये राहा, पण प्रेम हे शब्द सगळ्यात श्रेष्ठ आहे. नफरत नाही, नफरत नाही. नफरत कोणाचीच करू नका, द्वेष कोणाचीच करू नका, कारण ते शैतानी वृत्ती आपल्या शरीरात येते आणि आपल्या स्वतःला तकलीफ देऊन जाते, म्हणजे टेन्शन देऊन जाते. पुढे मग काय सांगते? वचन 2. मला संदेश देण्याची शक्ती असली. काय सांगते? मला संदेश देण्याची शक्ती असली. मला सर्व गुंजे व सर्व विद्या अवगत असल्या आणि डोंगर ढळले येतील इतका दृढ माझा विश्वास असला. काय सांगते? डोंगर सुद्धा ढळवता येईल एवढा माझा दृढ विश्वास असला. पण माझ्या ठाई प्रीती नसली तर ते काहीच नाही. काय सांगितलं? माझ्यामध्ये प्रीती नसली तर काय? हे पौलाने आपल्या सगळ्यांना शिकवले आणि येशू पण ते शिकवत होता. हालेलुया. हालेलुया. येशूचं शिक्षण तेच आहे आणि आपल्याला त्या शिक्षणाकडे लक्ष द्यायचं आहे. हालेलुया. हालेलुया. येशू हे शिक्षण आपल्याला देत आहे. काय? प्रीती. काय? जर आपल्यामध्ये देवाच्या प्रीतीचा अनुभव जर असेल तर त्याचं सामर्थ्य आपल्या जवळ आहे. येशूने मत्ते 5 अध्यायामध्ये जेव्हा एक शिक्षण दिलं आणि शिक्षण देत असताना तो असं एक शिकवत होता. हालेलुया. 7 पर्यंत तुम्ही अध्यायापर्यंत गेलं तर तिकडे एक शिक्षण दिलेलं आहे बऱ्याचशा गोष्टी. तर त्याने काय सांगितलं? एका गालावर मारला तर दात पाडून टाकायचं सांगितलं. मोशेचे नियम होते आणि मोशेच्या नियमानुसार, हालेलुया, मोशेच्या नियमानुसार तिथे चालत होत, पण येशूने त्याचे नियम चेंज केले. आज हर एक व्यक्तीला देवाची गरज. मी तुम्हाला सांगतो, माझ्यात जर एक दुष्ट आत्मा आला तर मी रागावलो, तुमच्यात एक दुष्ट आत्माला तुम्ही रागावलो. ही दुष्ट आत्म्याचं काम असते. प्रीती येशू ख्रिस्ताच्या नावाचं असते. 15:12 मध्ये तेच प्रश्न. जर आपल्यामध्ये प्रीतीचं चित्र असलं तर आपलं या जगात काहीच नाही. हे सगळं तुमचं असं. कारण आजच्या काळामध्ये मी तुम्हाला सरळ सांगतो की प्रीती हे शब्द आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. जेव्हा स्वर्गात जायचं असेल तर सगळ्यात महत्व एक तिकीट तेच आहे, प्रीती. पाठीमागे तुम्हाला प्रभू सांगणार तू काय घेऊन आलो. ते 16:26 दिले. जगात सर्व गमावलं, आत्मा गमावला तर काय लाभ आहे. आता ह्या जगामध्ये सर्वस्व मिळाले, एक सर्वस्व. हालेलुया. सर्वस्व मिळवलेलं आहे. मी सर्व धन अन्नदानार्थ दिले. मी आपले जिवंत शरीर मी जाळण्यासाठी दिले. तर माझ्या ठाई प्रीती नसली काय काय सांगितले? शरीर सगळं दिलं पण एकच गोष्टी कमी आहे, ती म्हणजे प्रीती. हालेलुया. जर आपल्यामध्ये प्रीती नसली तर शरीराचा काहीच उपयोग होणार नाही. मी एक अनुभव शिकवतो. बायबलमध्ये सगळे असे दिले, एकमेकाविरुद्ध बोलणारे आहेत, निंदा करणारे, नफरत करणारे, द्वेष करणारे आहेत. त्यामुळे हा धडा तुम्हाला ना मला पण तो शिकायला दिलेला आहे. पण आपल्याला स्वतःला स्वर्गात जर जायचं असेल तर आपल्याला स्वतःला पहिले स्थिर करावं. जर आम्ही स्थिर असले तर सगळ्याशी प्रीतीने वागतो. कधीही मनामध्ये असं ठेवायचं नाही हा व्यक्ती माझ्याशी बोलत नाही, की व्यक्ती माझी निंदा करते. असू दे, त्याची ड्युटी त्याने केली, तुझी ड्युटी तू कर. मला काही केवळ समजत ब्रदर तुमच्या विरोधी असे बोलत आहे, त्या मनात भरले त्याला ओकू दे, उलटी होऊ दे. जेव्हा उलटी होईल ना तेव्हा त्याला वाटेल कदाचित काहीतरी मला समाधान मिळालं. हालेलुया. हा तो मनुष्य स्वभाव आहे, त्याला काय फरक पडते.
शाळेमध्ये मुलांना पट्टी घेऊन मारतात की नाही मारतात? हातावर फटके देतात की नाही देतात? मग तेव्हा काय करतात? त्याला जाऊन मारतात. तू घरी सांगितलं तरी आणखी 2 लागतील. बोनस आहे की नाही? असं आहे. इकडे सगळे सण करू शकतात. अरे प्रभूने शिक्षण तेच दिलेलं आहे. मग तिकडे शाळेत हे शिक्षण मिळते. सहन कसं करावं, त्याग कसा करावा, अनुभव कसा घ्यावा. आम्ही जे शाळेत होते ना त्यावेळेला शिक्षण असं होतं, बापरे, माझ्या मित्राला रे त्या बुटाने मारायचा. त्याने जीभ काढली ना, गद्दूम एवढं त्याने मार खाला गेला देवाच्या. अरे मला एकदा मारल्यानंतर मी आठवण दिली, या पुढे आपल्याला जागीर राहिलं पाहिजे. अरे त्याला पहिल्यांदा म्हणजे शाळेत एंट्री करताना त्यालाच पहिला विचारतात, अभ्यास करून आला का? त्यांनी फक्त नाही शब्द बोलला का तो सर गेला असेल. तो पहिला काय करायचा माहितीये का? तिथे आल्यानंतर शाळेमध्ये दारूचं पाईट आहे ते खोलायचं ना, पहिला डोस मारायचा, नंतर याला मारायचा. तेव्हा स्वातंत्र्य होतं त्यांना ना, कोणाला मारायला. अगदी ही जगात पहिली खेळ अशी होती. शिस्त पण गैरशिस्त. त्या टायमाला कसं कोणाला एवढी बुद्धी किंवा एवढं समजचपणा नव्हता. कसं पण करा, कोणाला पण मार, जसं काही बाई मारतातच फटके तसे त्याला मारायचं. असं शिस्त होते. आता थोडी शिस्त बदलत गेली. तर हे जे माणसाचा एक स्वभाव होतो, पण प्रभू येशू कोणाला मारत नाही, तो स्वतः मार खातो ना आम्हाला मुक्त करतो. मी कधी कधी हावर विचार करतो की बघा, मी या जगात शिकत होतो तेव्हा मार खायला लागलो, गुडघे टेकायला लागले, हातावर पट्ट्या मारल्या. एकदा एक टीचर होती, तिचं काहीतरी रस्त्यावर काहीतरी लिहिलेलं, आणि मी टीचरचं आवडतात, मला भरपूर मानायची. काय असेल ते मला बी आणणार हे ते सांगायचे. आणि तिने सगळ्यांना लाईन शिरस उभं केलं ना, पट्टी हातात घेतली ना, एकेकाचा हात पकडून मार 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 मार. तर मी तिला एकच विचार दिला की मी काय केलं मला मारतो? तू मला एवढं मानते ना, मग तू मला कशाला मारते? मी काय केलं? तिथेच थांबली ती. त्यानंतर दुसरी पोरं वाचली, काहीतरी चुकीचं लिहिलं असेल माहिती नाही रस्त्यावर. तर अशी काही घटना येत असतात. पण जो प्रभू येशू आहे तो दयाळू परमेश्वर आहे, एवढा प्रेम करणार आहे. कधी कधी मी माझ्या घरामध्ये असतो, एकांत प्रार्थना करत बसतो, तेव्हा मी असाच विचार करतो, आपल्यामध्ये किती प्रीती आहे आणि ह्या माणसामध्ये केवढं प्रेम आहे, केवढा दयाळू आहे. पण कधी आपण त्याला सन्मान दिला नाही, कधी किंमत दिली नाही. हे काय आहे? हे किती दिवसाचं आहे? हे घर किती दिवसाचं आहे मला सांग. याचा 1 सेकंद जेव्हा सगळ्यांना चांगलं बोलता येईल बोला, हाक मारता येईल मारा. आमची मार्या कशी इथून निघाली, रस्त्यात कोणी भेटली हाक करत जाईल सगळ्यांना. प्रत्येकाना नावाने सन्मान मानाय, म्हणजे किमतीने नाव नाही घेणार. मग मी गावात कधी गेलं तर मला सांग, ओरी तुझ्यासारखीच आहे, सगळ्यांना उमा मारत जाईल, हाक मारत जाईल. स्वभाव तोच. आपल्या हर एक व्यक्तीला जर एक सन्मान मिळायचं असेल तर फक्त एवढंच बोला, कसे आहे, एवढा शब्द बोला, कसे आहे. काहीच बोलू नका, पलीकडे जाऊ की काहीतरी आणखी बोलत बस असं. मग भले कोणी चांगलं समजू दे तर कोणी वाईट समजू दे, तर त्याचे विचार त्याला खाऊ दे. पण आपण माणुसकी दृष्टीने आपण बघा, मी आज आपल्या प्रार्थनेमध्ये येणार हर एक व्यक्ती, कारण हे आपलं पवित्र कुटुंब आहे. आता हे पवित्र कुटुंब असल्यानंतर कुठे अपवित्र बनण्याचा प्रयत्न नाही करायचा. शैतान जो आहे तो हळूहळू आपल्या लोकांना बाहेर काढायचा प्रयत्न करतो. मग आपण कुठेतरी तिथे कमजोर पडायचा प्रयत्न करतो, आणि कमजोर झाल्यानंतर शैतान आपला मोठ्या प्रमाणात फायदा घेतो. आज अनेक ठिकाणी हे प्रश्न सुरू झालेले. जीवनामध्ये सगळ्यात महत्वाची आहे ती प्रीती. जेवढा वेळ आपल्याला मिळत, पूर्वी तर मला खूप टाइम मिळायचा, सगळ्यांशी फोनवर बोलायचा हा गीत. आता मला फोन पण इकडे ठेवून कुठे ना कुठे कामामध्ये कार्यामध्ये बसावं.
वेळ नाही, वेळ नसल्यामुळे वेळ काढून ठेवावं लागते ती देवासाठी, आणि जितकी देवासाठी वेळ निघेल तितकं आपल्याला देवाचा मोठ्या प्रमाणात आशीर्वाद मिळेल. म्हणून प्रीती काय शिकवते बघा जरा. वचन 4, प्रीती सहनशील आहे, प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे, बघा ती परोपकारी आहे, प्रीती हेवा करीत नाही, प्रीती हेवा करीत नाही, प्रीती बडाई मारत नाही, प्रीती बडाई मारत. एकदा बडाईपणा जर आपल्यामध्ये आला तर आपली प्रगती नाही म्हणतात. लक्षात ठेवा, मोठ्या गोष्टी कधी करायच्या नाही. माझ्याकडे असं आहे, माझ्याकडे हे आहे. बडाई मारला का खाली पडला, बडाई नाही करायचं. नम्रपणा, असू दे कोणी काय बोललं ते बोलू दे, थोडस कान छोटे करा. कानाला टोकतात ना, ते टोकू नका, तर बोट घाला, थोडं ऐकायला कमी आहे, बरोबर ना. हालेलुया. माणूस विचाराने प्रभूच्या मार्गाने चालत असेल तर त्याला सामर्थ्य भेटते. शिका नम्रता, काय बोलतात बोलू दे नाही. हे बघा, 24 तास माणसाचं कंट्रोल शक्ती असते. 24 तासानंतर हळूहळू त्याचं प्रेशर हाय होते ते लो होते, बरोबर ना. हालेलुया. या गरमीला माणसाचं प्रेशर हाय होतं, म्हणून डोकं शांत ठेवायचं. डोकं काम नाही करणार तुम्हाला गरमीमध्ये. एशिया 13-11 मध्ये गरमीमध्ये जेवढं शांतता राहील, जेवढा चांगल्या रीतीने म्हणजे टायमाला पाणी पित जाईल, तेव्हा मनुष्य व्यवस्थित रूपाने शरीरामध्ये थंडावा बनेल. देवाने शिकवलेले जे शिक्षण आहे ते महत्वाचे. हालेलुया. मी कितीतरी वर्षामध्ये मी कधीही पितो, आता मी डोळ्यातून माझी हे किती गरम आहे, पण मी पाणी एवढा कालपासून पिलेला आहे ना. हालेलुया. पण भरपूर पाणी पिला, कधीही भरपूर. हालेलुया. कारण मला स्वतःला समज आली की आता शरीरात काहीतरी एकपणा सुरू झाला. हालेलुया. शांत राहिलो, प्रार्थना करत बसलो, प्रार्थना केलं. हालेलुया. आणि प्रभूच्या आशीर्वादाने व्यवस्थित झालं. हालेलुया. पाणी कमी असल्यानंतर शरीरात वेटनेस पण आहे, कमजोर होतो, कारण घाम निघतो. तसं माणसामध्ये स्वभावामध्ये जर काही मिस्टेक दिसायला लागली तर त्या स्वभावामध्ये माणसाचा एक विकनेसपणा डाऊन होतो, म्हणजे कमजोरपणा होतो, की समाजात मान सन्मान किंमत ही माणसाला कमी मिळते. आता तुम्हाला ना मला जे शिकायचं आहे, बरोबर, त्या शिक्षणाने तुम्ही आणि मी प्रभूच्या मार्गात राहील तर आपण सगळ्यांना सारखंच बघतो. वशिला नाही, येशूमध्ये वशिला लागत नाहीये. सगळ्याशी सारखंच प्रीतीने वागावं लागते. सगळ्यांनी चांगल्याच रीतीने एकमेकाशी संवाद साधला, बस, बाकी काही नाही. तुमचे विचार तुम्हाला वेगळे दिसू दे तर तो प्रश्न वेगळा. हालेलुया. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये पवित्र जो आत्मा आहे हा पहिला जोडला पाहिजे, तेव्हा प्रीती तुमच्यामध्ये वाढ करते. फुगत नाही. काय सांगते? फुगत नाही. ती कशी फुगते माहिती नाही. हालेलुया. फुगत नाही म्हणजे जेवत नाही, बरोबर. राग आला का जेवायचं नाही, मग ती सांगते फुगत नाही, मग जेवत नाही. असं वचन 5, ती गैरशिस्त वागत नाही, म्हणजे गैरशिस्त वागत नाही, म्हणजे तुमचं नाव खराब होईल, बरोबर, असं तुम्ही वागायचं. गैरशिस्त म्हणजे काय? जे देवाची शिस्त दिलेली त्याचा गैरवापर करतो त्याला गैरशिस्त बोलतात. मग ते गैरशिस्त जे वापरतात, गैरशिस्तात चालतात, तर त्याला नियमन. शिका काय? बघा, मी नेहमी एक लोकांना शिकवतो. मूळ असते ना ते पहिलं पकडा. मी आता तिकडे रोप लावले 5 आंब्याचे. हालेलुया. मूळ बघतो, कारण ते उपयोगी आले पाहिजेत. हालेलुया. या प्रश्नाचं जे उत्तर असते ते शोधावे लागतात. मूळ नेहमी सपोर्ट करते, झाड एवढं झाड उभं करते. येशू एक मूळ आहे, आणि हा जर आपल्या जीवनात जर आहे तर आपल्या जवळ सगळं आहे.
येशूजवळ टेन्शन नसते, एवढं लक्षात ठेवायचं. बाकी सगळ्या व्यक्तीकडे तुम्हाला टेन्शन नाही, कारण हे स्थिर नसल्यावर, मन स्थिर नसल्यावर, एक उत्साहित तुम्ही बघा पाहिजे, निसर्गाबरोबर असल्यावर मनुष्य किती उत्साहित असतो. मला खूप हे झाडा पाण्याची खूप आवड आहे. म्हणजे मी परमेश्वर त्याला कसं वाढवतो, जसं आपल्याला वाढवतो तसं त्याला वाढवतो. फक्त त्या झाडाला पाप नाही, आपल्याला पाप आहे. आपला मुलगा लग्न करून जाईल का नाही, असं जाईल. हे झाड लग्न करून त्याने बापाची सेवा केली, घे फळ देणार आहे. म्हणून मी ह्या मध्ये इंटरेस्टली बोलतो. मी काही लोक सांगतो मला कामधंदा नसेल, माझ्याकडे 5 वर्ष साधारण नॉर्मलीच चला, 5 वर्षानंतर पोट भरून खा. कारण देवाच्या शिक्षणाचा जो खरा अनुभव आहे तो आपण स्वतःहून घ्यायचा, आणि घेतल्यानंतर देवाने आपल्यासाठी जे योजना बांधलेल्या आहेत त्या महत्वाच्या. निसर्गाबरोबर आपण जीवनामध्ये जर बघा, त्याच्या सहवासात राहा, सानिध्यात राहा, त्याला आजार येत नाही. झाडापानामध्ये तुम्ही राहिले ना तर तुम्हाला आजार येत नाही. अनुभव घ्या पाहिजे स्वतः. त्या मातीमध्ये काम बिम करताना शरीराला मॅग्नेट होते, समजलं, लोचुंबक. आता तुम्ही समुद्राच्या किनाऱ्यावर राहता, बरोबर, त्याला चपला घालत नसेल तर तुमचे पायाला व्यवस्थितपणे मजबूती. कशाला? कारण जमिनीत मॅग्नेट आहे, पायाला मजबूती. जे नसा आहेत बघा पायाचे, कोणालाही ताप आला असेल ना तर पहिले पाय चोळावा. ताप होतो त्याच्या डोक्यापर्यंत पोहोचेल, त्याचा ताप 2 मिनिटांमध्ये क्लिअर होतो. अनुभव घ्या. एवढं आपल्या लोकांमध्ये चप्पल जास्त वापरतात, बरोबर, आणि बिना चपलाने कमी चालतात. कारण चपलावर प्रेम असलं तर मातीवर प्रेम नसतं, आणि जो मातीवर प्रेम करतो तर माती त्याच्यावर प्रेम करतो, तो आजारातून मुक्त होतो. चप्पल कधी कधी खाली पण पडतात, त्याच्या कधी पाय पण असं होते, बरोबर, मातीत पाय पडला तरी तो सरळ. तर आपल्या सगळ्यामध्ये प्रीतीची सगळ्यात महत्व आहे ते देवाच्या शिक्षणात, आणि ज्ञान मिळते त्याला. ज्ञान, असं बऱ्याच गोष्टीचं लोकांना मी ज्ञान शिकवलं. ज्ञान आम्हाला हवं आहे. प्रार्थना म्हणजे काय? परमेश्वरी ज्ञानाने पहिली सृष्टी बनवली, नंतर मनुष्य बनवलेलं आहे, समजलं. पहिलं सृष्टीमध्ये काय काय घडवलं, काय काय बनवलं, तर पहिलं ज्ञान घेतलं, ते मनुष्य बनवलं. कोणती आई पहिलं बाळ जन्माला येते त्याला ती ज्ञान शिकवते. बाबू खायला घे, हे दे, ते दे, खाऊ घे, हे आण, ते दे, ते दे. त्याच्याद्वारे तो शिकतो ना, त्याच्याद्वारे तो पुढे जातो. परमेश्वराने हे शिकवलेलं. आपल्या हर एक व्यक्तीला देवाच्या बाबतीत, मी बोलला ना, मी कोणतं काम करत असेल तर मी कधी हा विचार नाही करत की मी कोणतरी मोठा पास्टर आहे, मी नम्र बनतो. त्या दिवशी इकडे कचरा जमा करायला काढला ना, पेट्रोल आली. स्वच्छता पहिली ठेवा, पवित्रता पहिली राहील. प्रीती हर एक चीज मध्ये की मी कोठे मोठा आहे, मला दान माहितीये, मला सामर्थ्य माहितीये, मला अभिषेक माहिती नाही. नाही, हे बाजूला ठेव, हे त्याचं आहे, आपलं काही नाही. फक्त आपण एक प्रवासी आहे. आपण काय आहे? एक प्रवासी आहे. आपला प्रवास कधी संपेल कोणालाच माहित नाही. मी आज प्रार्थना करत होतो, दुपारच्या टायमाला असाच पडलेला, झोपून थकलेला म्हणून असा. तेव्हा प्रभू काय सांगते मला, ही जे लोक आहेत हे मातीच्या लोकांचे देव आहे. म्हणजे देवाचे, मातीचा जो देव आहे ना त्याचे लोक आहे. आपण कोणाचे देव? आपला देव कोणता आहे? मातीचा. मातीच्या देवाची प्रार्थना नाही करत तुम्ही, मूर्तीपूजा नाही करत. हे जिवंत देवाची प्रार्थना. तर तो काय सांगतो, लोक जे आहेत ते मातीच्या देवाची प्रार्थना करतात, आणि तू जे करतो तर स्वर्गाच्या देवाची प्रार्थना करतो. योहान 14:2 मध्ये तो आपल्यासाठी जागा तयार करतो ना. माती आपल्याला त्या दफनभूमीमध्ये गाडण्याची तयारी करतो. म्हणून माती आहे, मातीचं जायचं ना. ही आम्ही आमचं सिस्टम ते. तर प्रभू सांगतो की अनेक लोक मातीच्या देवाकडे वळतात, पण जीवित परमेश्वराकडे वळत नाहीये. मी तिथे जागा दिलेली आहे
त्यांच्यासाठी मोठी जागा ठेवलेली आहे. हालेलुया. हे शिक्षण आपल्या प्रत्येकाला ते घेता आलं पाहिजे. जर हे शिक्षण नसेल आपल्याचं, आपण शून्यामध्ये. कुठे मातीचा देव? कधी आकाशाकडे बघितले? कधी केले? कुणी केलं आकाशाकडे बघून सकाळी? उजेडले का बघतात? झोपाले का? नाही ना, काय बोलतच नाही. पहिलं फोटोला बघतात, घड्याळाला बघतात, आकाशाकडे बघतात. कुठे बघतात? आकाशाकडे बघतात, खाली बघतात. स्वभाव आहे. दुनिया मातीच्या देवाकडे जास्त लक्ष देते आणि जिवंत देवाकडे मनुष्य लक्ष. जिवंत देवाकडे प्रीती कमी आहे, मातीच्या देवाकडे प्रीती जास्त आहे. पण आता फायबरचे आहे, काय काय निघाले मॉडर्न मध्ये पता नाही. अगदी ते देव नाही की ते आपल्याला स्वर्गात घेणार. जो खरा देव आहे तो स्वर्गात आहे. तो पवित्र आत्म्याने तो आपल्या सर्वांना एक मार्गदर्शक करतो. जेव्हा पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्ही तुमचं भविष्य एक मजबूत करता, तेव्हा पवित्र आत्मा तुमच्यावर एक सामर्थ्य रूपाने काम. आणि त्याचं जेव्हा एक सामर्थ्य आपल्याला मिळते, तेव्हा आपल्या जीवाला शांती आहे, आरोग्य आहे. मूर्तीचा देव, मातीच्या देवाला, घराला आशीर्वाद नसते. लक्षात ठेवा. गरीबी येते, गरीबी. घरात पैसा टिकत नाही. आणि जिवंत देवाजवळ थोडंसच मिळते, पण भरपूर मोठ्या प्रमाणात आशीर्वाद. तुम्ही इतके वर्ष इकडे येतात, मी कोणाकडे काय पसरतो, मागतो, काय सांगतो का? नाही. पण माझ्या जवळ काही कमी आहे. कधी बघितले? कधी बघितलंय का? नाही बघितलं. मग हे तर बघायचं की मी तर जिवंत देवाच्या नियमात, आज्ञात, त्याच्या वचनात आणि त्याच्या शिक्षणामध्ये जर आहे, तर देवाचा आशीर्वाद आपल्या पाठीमागे येतात. पहिली परीक्षा आहे, मी तुम्हाला सांगतो, परीक्षेत फेल होऊ नका. जेवढ्या परीक्षा येतील ना तेवढे तुम्ही रिट्रीट करा आणि त्यानंतर तुमचं मन मोकळं करा. नंतर मी तुम्हाला सांगतो, तो एकदा पळाला का परत येत नाही. मग ते देवाचं सगळ्या गोष्टीचं प्रीती. आता पूर्वीचे लोक बायबलच्या नियमानुसार चाललेलं म्हणून त्यांना बायबल मिळाली. आज आपली वेळ एक क्षण मध्ये नाही आपली वेळ आहे. एक क्षण नाही. दुबईला पाऊस आला असेल तर बघितलं ना, काहीतरी दिवस माझ्याकडे आला. 24 तासात अख्खा दुबई बोलू. वेळ एक सेकंदाची. 24 तासात सगळं बंद. कारण मी तिथे होतो तेव्हा भविष्यवाणी पण दिली, इथे पाऊस आला तर सगळं जाईल. आज तिथे कंडिशन वेळ आपली नाही. वेळ आपली नाही, सृष्टीची नासाडी करायची वेळ आहे. जेवढं जीवित देवाशी प्रार्थना करा, तो आपल्याला सांभाळेल. विचार करू शकत नाही. धन, पैसा, वस्तू बाजूला ठेवा. रोजची भाकर मिळेल ते खा. रोजची भाकर मिळेल ते खा. पैसा जमा करा, घरदार बन, काहीच करू नका. ज्यात आहे त्यात समाधान राहा आणि प्रभूची इच्छा झाला. प्रभू भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला सहाय्य करेल. कारण त्याची प्रीती जर आपल्यामध्ये असेल, ज्यावर संकट येतात ना तेव्हा आपलं शेवट आहे. समजलं? येतील आपल्याकडे, पण शेवट आहे. स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकाच मरत नाही. बघा, जी वाईट गोष्टी ती आनंद मानत नाही. आपण वाईट गोष्टीला आनंद मानतो. बायबल ते शिकवते, अनितीमध्ये आनंद माने, नीतीला आनंद. कारण मी तुम्हाला अगोदर सांगतो, हे सगळं होणार आहे, बरोबर? कारण बघा, माझं जास्त वेळ देवाबरोबर आहे आणि ती वेळ बरोबर असल्यानंतर मी तुम्हाला सांगतो. कारण मी माझा प्रश्न नाही, देवाने मला शिकवलं तर मी तुम्हाला सांगणार. मला काय त्याच्यात दुसरा प्रश्न? हालेलुया. माझा काय फायदा आहे? चुकीचं शिकवून फायदा आहे?
जे सत्य आहे ते सांगणार की बाबा हे असं आहे ना, पुढे हे गोष्टी येणार. जेवढा वेळ देवासाठी वापरणार तेवढा देवाचा आशीर्वाद आपल्यासाठी येणार आणि प्रभू आपल्या सर्वांना त्याच्या उपस्थितीचा अनुभव शिकवणार. पहिलं शिक्षण घ्यायचं, घेतल्यानंतर आत्मपरीक्षण घ्यायचं. आत्मपरीक्षण केल्यानंतर पवित्र आत्मा तो कशा पद्धतीने आमच्यावर उतरतो त्याचा अनुभव घ्यायचा. हालेलुया. आपल्याकडे आत्मे आहेत पण दुष्टाईचे, सामर्थ्याचे नाही, अभिषिक्ताचे नाही आणि परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे चालणारे नाही. आत्मा येतो पण आपल्या इच्छेवर आपण चालणारा आत्मा बनतो. हालेलुया. तुमच्यात जर प्रीती असेल ना, तुम्हाला कसलं टेन्शन नाही. तुमच्यामध्ये क्षमा करण्याचं दान असेल, तुम्हाला कसलं टेन्शन नाही. आणि तुम्हामध्ये देवाच्या आज्ञा पाळण्याचं दान असेल, तुम्हाला टेन्शन नाही. पाहिजे ते पाहिजे त्या गोष्टी तुमच्या जवळ येणार. कोणत्या कोणत्या पाहिजे मागायला नाही लागणार. मग ते 60 अगोदर येते. आपण जसं प्रार्थनेमध्ये जीवन जगतात ना, तसं देव आपल्याला त्याचा अनुभव द्यायला सुरुवात करतो. देव प्रार्थनेत आले ना का मागायला नाही बसायचं, यायचं, उपकार स्तुती करायची, देवाला धन्यवाद द्यायचं. तुम्हाला काय पाहिजे ना त्याला माहिती, तो आणणार नाही. मी कधी प्रार्थना केली तेव्हा मला पैसा दे, केंद्रासाठी काय असेल ते सांगतो की बाबा हे काम करायला या, का मेहनत करा, की थोडीशी आहे की माझ्यासाठी नाही मी सांगितलं. हालेलुया. कारण देवाचं राज्य तसंच आहे. मागणं बंद करा, येणं सुरू होते. देवाची स्तुती करायला सुरुवात करा, सगळं जवळ येते. धन्यवाद द्या, देवाची स्तुती करा, देवाचा आशीर्वाद करा, लोकांना आशीर्वादाने भरा. हालेलुया. आपल्यात ना प्रीती अशी ठेवा, हर एक व्यक्तीमध्ये, समजून घ्या, हर एक व्यक्तीमध्ये माणुसकीच्या दृष्टीने बघा, तेव्हा तुम्हाला परमेश्वराचा आशीर्वाद मोठ्या प्रमाणात. मी असताना सगळ्यासाठी प्रार्थना. दुश्मन आहे तू माझा चालेल बांधा नाहीये, तू तुझं काम कर रे बाबा, मी तर माझं काम आहे. देवा ती भटकू नये, देवा तुझ्यापासून दूर होऊ नये, देवा तू सांभाळ. आता तुम्ही आहेत म्हणून मी तुमच्यासाठी इकडे प्रार्थना, की ओळखीचे जवळचे आहेत ते करतो, असं नाही. असो किंवा नसो, ड्युटी ते आपल्याला दिली नाही. आज ते प्रार्थनेत येत नाही, उद्या येणार आहे. मग तिथे देवाला हाक मारता की देवा मला मार्ग दे. आपण सगळे ज्याला मार्ग पाहिजे त्यांना घेऊन दे. मग ते हळूहळू ते मार्ग त्यांना. तुम्ही कधी ते प्रार्थना करा, कोणत्या व्यक्ती तुमच्या घरातले लोक येत नाही, बाजूचे येत नाही, प्रार्थना सोडून नका, सोडून ते बोलू नका. तेवढं सांगा, देवा काय झालं, माझं काय चूक झालंय का. तुम्ही पहिला आपली बाजू मांडायची, आपण चुकलेत का, आपल्यामध्ये काय मिस्टेक आहे का. तर प्रभू तूच सर्वांचं हृदय जाणार तूच आहे ना. मग तुम्ही बघा सगळ्यांना, कारण पेत्राने ते प्रश्न दिलेले होते. पेत्राच्या दुसऱ्या पत्रात 3:9 वचन, कोणाचा नाश व्हावा अशी देवाची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा ही देवाची इच्छा आहे. माणूस सगळा चांगला आहे पण सैतान चांगला नाही. त्या माणसाला चांगल्याच व्यक्तीला बिघडवतो. प्रभू येशू या जगाचा तारण करणारा, मेलेल्या तो लोकांना उठवणारा, तरी लोकांना रोग्यास बरी केली तरी त्याला मारलं, त्याला शेळलं. तो कोणासाठी, माझ्यासाठी की नाही, तुमच्यासाठी की नाही. मग हे आदर्श घ्या. लोक कोणाला सतावतात, की जे दुसऱ्यांचं चांगलं करतात त्यांना सतावतात. सैतानी वृत्ती शरीरात अशा प्रकारे प्रवास करते, पण परमेश्वराची वृत्ती माणसामध्ये असते, तर दुसऱ्याचं चांगलं करायचं प्रयत्न करत असते. म्हणून तुम्ही काय करू नका, घरी बसल्या असताना सगळ्यांसाठी प्रार्थना करा, कारण आपल्या सगळ्यांना स्वर्गात जायचं आहे. कुठे बाकी मातीत जाऊन काय मिळणार, किडे आणि मुंग्या आहे. तिकडे किड्या मुंग्या नाही ना मिळत. कुठे तेव्हा 14:2 मध्ये दिले, किडी मुंग्या नाही. हे सगळं मातीमध्ये. मार्ग 9:48 मध्ये, किडा मरत नाही, अग्नी विझत नाही,
अशा ठिकाणी आपलं जिंदगी जाता कामा. आणि हे जर केलं तर आपलं भविष्य कोणत्याच कामाचं. म्हणून स्वर्गाच्या देवाकडे प्रार्थना. लाजर येशू बरोबर होता, मित्र, येशूचा मित्र. कीड नाही लागली त्याला, पण बहीण सांगते आता त्याला वास सुटला असेल. वास सुटते तेव्हा कीड लागते, बरोबर. पण तो येशू बरोबर होता म्हणून त्याला कीड लागली नाही ना, त्याला दुर्गंधी आली. पण घरच्या लोकांचा अंदाज होता की दुर्गंधी आली. तेव्हा नकरात द्यायचं वाचलं तर तुम्हाला नकार. हा प्रश्न जो आहे थोडासा शिकून घ्यायचा आहे, कारण त्याचं प्रेम लाजराबरोबर. पण त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्याने त्याच्यावर प्रीती नाही केली. त्याला जे काम करायचं होतं तो केला, नंतर आला, नंतर त्याच्याकडे गेला. कुठे गेला? लाजराकडे 4 दिवस असताना, कबरेत असताना गेला ना बहिणीला भेटायला. काय आरोप केला असेल त्याच्यावर, पण तरी प्रीतीने गेला की नाही. तो आरोप करणारे भरपूर आहे. तुम्ही इकडे असते तर माझा भाऊ मेला नसता, बरोबर. बरोबर 4 दिवस झाले, आता त्याला दुर्गंधी आली, म्हणजे वास आला असेल. त्याला वास आलेला आहे, तो मग बराच आला ना तुझ्या घरी कसा आला? त्याचा वास कुठे गेला? जसाचे तसा फ्रीज मध्ये ठेवलेला होता तो ना. फ्रीजची मासली समजून काय बाहेर काढला का? विचार करणाऱ्या गोष्टी. खरोखर आपण प्रभूवर विश्वासी लोक आहेत ना, तर आपण क्लिअर आहे. मी तुम्हाला सांगतो, आपण मेलेले नाही. भले आपला आत्मा जाईल, पण मेलेले नाहीये. पाप असते तेव्हा मनुष्य मरतो, पाप नाही त्याला मरण नाही. येशूने काय सांगितलेलं होतं? जो माझ्यावर विश्वास ठेवतो मेला असला तरी जगेल. कारण रोमकरात 6 अध्यायामध्ये त्यांनी सांगितले, ज्या वेळेला येशू ख्रिस्त क्रूसावर गेला त्यावेळेला आमचा बपतिस्मा झाला. आम्ही त्याच्या बरोबर पुरले गेले. आम्ही पुरलेले लोक आहेत, पुन्हा उठणार आहेत. येशू उठवणार. म्हणून आपण हा विचार करायचा की येशूचं प्रेम आमच्यावरच कमी झालेलं आहे. तो पापी लोकांसाठीच आलाय ना, त्या सगळ्यातला मोठा मला चॉईस केलं त्यांनी. तुम्हाला पण चॉईस करेल. फक्त एवढंच सांगायचं, जेव्हा 3:3 प्रमाणे नवीन जन्म होत. जेव्हा आपला जीवनामध्ये पहिले येशू माहिती नव्हता, मातीच्या देवाकडे आम्ही सगळे पहिले जीवनात जगत होतो. आणि त्या मातीच्या देवापासून आम्ही जेव्हा बाहेर गेले, जीवित देवाच्या जवळ आले, तेव्हा आमचं जीवन नवीकरणार. तर आता नंतरचं भविष्य म्हणजे आताच्या काळामधल्या प्रार्थनेच्या द्वारे जे भविष्य आपलं आहे ते स्वर्गाचं आहे. तिकडे जागा ठेवायचं, कारण आपण पूर्ण शैतानाच्या हातातून सुटलेली व्यक्ती आहे. पण परत नाही वळायचं. आणि परत जर आपण त्याच रस्त्यात गेले तर सरळ अधोलोकाचे दरवाजे आपल्यासाठी खुले असतात. म्हणून येशूने बायबलच्या नियमानुसार ऍग्रीमेंट बनवलं होतं. आणि येशू, जो माणूस येशू ख्रिस्ताला जो स्वीकारतो, तेव्हा येशू स्वतः त्या शरीरामध्ये राहत असतो आणि स्वतः राहून तो स्वतः त्याच्याने कार्य करतो. म्हणून कधी ग्रस पहिल्याबद्दल 6:19-20 वचन, मी तुला मोलाने विकत घेतले म्हणून तुझ्या शरीराने देवाचे. 5:16 तेच आहे. आपल्या हर एक व्यक्तीला या पवित्र शास्त्राचं शिक्षण आत्मप्रश्न करतात. हे वाचू ना, वाचून काय डोक्यावर जाणार आहे? हे आत्मप्रश्न. तुम्ही जेवताना पहिली चव बघता का पहिला अख्खं प्लेटच तोंडात टाकतात? त्याला मीठ असते ना, मीठ. बिगर मिठाचा खायला मुश्किल आहे. जेवणच जाणार नाही. जाईल नाही. येशूने ते शिकवले. मिठाचा खारटपणाला तो कशाला. आपल्या जीवनामध्ये हेच आहे की येशूच्या द्वारे माणसाला चव मिळते, डिमांड मिळते, मान मिळते, सन्मान मिळते. जर ख्रिस्त आहे तर आपण आहे. आज जर तुम्ही विचार करा, जर मी या ख्रिस्ताला मी स्वीकारला नसता, त्या सगळे लोक घेऊन बसले नसते. मी पण तुमच्यासारखा होता, लाकडाच्या देवाची प्रार्थना करतो. कसलं? मग काय करणार? मध्ये 115 अध्याय, अनुवाद 7 अध्याय, असे काही गोष्टी आहेत बायबलमध्ये, ते शिकायचं आहे. मग आम्ही काय करायचं? त्यानंतर तिकडे घरामध्ये मी नवस करून बनवून ठेवतो.
देव सांगतो चाल, चालतंय तेवढं चाल. असं करता 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 ही प्रार्थना सुरू केली. हालेलुया. मार्ग दाखवला. पवित्र मरिया कशी तो सांगते तसं कर, तेव्हा दुसऱ्या देव. मग तसंच केलं. मग तिने मला मार्ग दाखवला की येशूकडे जा, येशू तुला मार्ग दाखवतो. हालेलुया. आणि मी या मार्गावर आलो आणि या मार्गाद्वारे आज येशूचा प्रचार, म्हणजे प्रार्थनेचं नाव आहे आम्हा बरोबर देव, म्हणजे इमानुएल. आज ते नाव आपल्या या प्रत्येकाला देण्यात आलेलं आहे. हालेलुया. आपण देवाबरोबर कायच. मी हे पवित्र शास्त्र घेतलं, पवित्र आत्मा घेतला, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य घेतलं, पवित्र आत्म्याची अभिषेक घेतला. त्यानंतर देवाने सुरुवात केली. आता तुम्ही विचार करा, हे आज एवढं मोठं केंद्र आहे, डोनेशनासाठी कुठे फिरले गेले बरोबर, पण त्यांनी डोनेशन पुरवलं. तो जिवंत परमेश्वर आहे. मी त्याच्या घराची तयारी करतो, माझ्या स्वतःची तयारी नाही. त्यामुळे देव ह्या सर्व प्रश्नाचं उत्तर देत असतो. तुम्हाला काय पाहिजे ते मागू नका, फक्त प्रार्थनेत वाढत जा, प्रार्थना करत जा, प्रार्थना वाढत जा, प्रार्थना करत जा, बस. बाकी काही करू नका. जेवढा वेळ मिळते, टाइम मिळते तेवढं प्रार्थनेत बसा आणि नंतर बघा काय पाहिजे मागायला लागणार. पण इथून बाजूला गेल्यानंतर सगळ्याकडे परिणाम टाकू शकणार. जो देतो इकडे उशिरा मिळते, पहिल्यांदा मिळणार. ताबडतोब सगळ्या गोष्टी मिळणार नाही, लक्षात ठेवा. उशिरा मिळते. जेव्हा मी इकडे आला, मी देवावर प्रेम करतच राहिला. इकडे खालून पाणी यायचा पावसाळ्यात, ताडपत्री दिले, ते ताडपत्री भिजून पोरं खायची ना, चॉकलेटचे कागद त्याच्या खाली टाकायचे, ताडपत्रीच्या कोण द्यायचं डोनेशन. फार वाईट वाटायचं, इकडे बघतच राहायला वाटायचं. एवढा लोक येते, कोणाला स्पर्शच होत नाही, पण मदतच करायला बोलत नाही. देवा मला खूप वाईट वाटत, तुझं मंदिर असं पडायचं, सगळं इकडून तिकडून सगळं नुसतं बोलू शकत नाही अशी कंडिशन होती. एक दान आलं त्याला लाद्या मारायच्या, या लाद्या आता त्याच्यावर सीन बनवून पण काढायचं नाही, परत असंच ठेवायचं. हालेलुया. बैलाच्या मठाला असं करता करता त्याला एक लाद्या आल्या. नाही पहिला आला तर त्याच्यात पैसे आले, थोडस हाय नाही वापरत, मजुरी करून ते 20,000 करायचं आहे, ते कसं करून काय आले ते आले, पण इथे थोडस राबीट टाकलं तर होईल. देवा काय करू मला समजा. एकाने सुरुवात केली, दुसऱ्याने सुरुवात केली, करता करता लाद्या आल्या. त्याला पोगा झाला, लाद्या आल्या, लाद्याच्या मजुरी आल्या, आला तर एवढं मोठा. देवाजवळ थोडा वेळ समय करा. मी फक्त तेच सांगत होतो की देवा तुझं मंदिर असं का, हा, पण त्याला अशी वेळ अशी लागली, पण त्याच्यानंतर त्यांनी जे केलं तर सगळीकडे बघा आता वचनच वचन आहे बरोबर. पवित्र आत्म्याचा वर्षा जो असतो तो असाच असतो. उशिरा होईल, सगळं उशिरा होईल, पण तुमच्या समोर आरसा आहे ते बघा, आणि पुढे पण होईल. जे मी देवाच्या राज्यासाठी जे काही करायला निघाल ते होईल. आज नाही होईल, बरे कधी व्हायचंय तो, पण आपल्याला प्रयत्न करायचा. चांगलं कुणाचं वाईट योजावं, लोकांच्या चांगल्यासाठीच मला करायचं. मला जाती धर्म नाही, मला कर्म. हालेलुया. येशूचं प्रेम हे शिकवलं, कारण जेव्हा 20 वर्ष जगावर त्याने एवढं प्रेम केलं, एकुलता एक पुत्र. जो पण त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश न होता त्याला सार्वत्रिक जीवन. जी देवाच्या प्रेमाची जी ओळख आहे ना, ती आपण घेतली पाहिजे, तर आपल्याला देवाचा अनुभव येऊ शकतो. आपण छोटीशी प्रार्थना करूया. दयाळू बाबा, सुंदर दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. मान परमेश्वर, आशीर्वादित परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकांना सहाय्य कर. सर्व मंत्र कामदार लोक, सर्व पोलीस रेडिओ प्रभूचा आशीर्वाद, प्रत्येक मानवावर प्रीती करण्यास प्रभूचा आशीर्वाद. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. हालेलुया.